चला तर आज शिकूया ChatGPTचा उपयोग करून तुमचा कोणताही फोटो वेगवेगळ्या फॉर्मेटमध्ये कसं तयार करायचं आहे. म्हणजे तुमचा एक फोटो तुम्हाला ChatGPTला द्यायचा आहे आणि ChatGPTकडून तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्मेटमध्ये म्हणजे ऑफिशियल, तुमचं जर इथनिक वेअरमध्ये, साडीमध्ये, ब्लेझरमध्ये किंवा कोणत्याही कॉस्च्यूममध्ये तुमचा फोटो जर जनरेट करायचा असेल तर आपण इथे करू शकतो. तर चला बघूया ते कशा प्रकारे करायचं. सर्वात प्रथम मी न्यू चॅटमध्ये जाणार. ठीक आहे. आता तुम्हाला इथे प्लस आयकन दिसतं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. ठीक आहे. तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये पोहोचाल आणि ठीक आहे, तुमचा एक स्पष्ट फोटो पाहिजे त्यासाठी. ठीक आहे, रेफरन्ससाठी. तर तुम्ही तो सिलेक्ट करून टाका. तर मी माझा एक फोटो सिलेक्ट केलेला आहे. आता एक तर तुम्ही इथे इन्स्ट्रक्शन देऊ शकता, लिहून देऊ शकता किंवा माईकमध्ये देऊ शकता. ठीक आहे. तर बऱ्याच वेळा माईक यूज करणं ही इझी असतं. ठीक आहे. ॲज कम्पेअर्ड टू तुम्हाला लिहायचं असं तुम्ही लिहू शकता किंवा माईकमध्ये तुम्ही इन्स्ट्रक्शन देऊ शकता. तर मी माईकमध्ये इन्स्ट्रक्शन. ठीक आहे. आता पुन्हा एकदा ब्लू आरोवरती क्लिक करायचं आहे. तर काही सेकंद किंवा मिनिट घेते ChatGPT. ठीक आहे. हा ChatGPT समजा तुम्हाला इथं वाट पाहायचं नसेल तर तुम्ही दुसऱ्या ॲपवर पण जाऊन थोडं फिरून येऊ शकता. ठीक आहे. तोपर्यंत हा ॲप ChatGPT तुमचे फोटो क्रिएट करून ठेवणार. तर बघा, मला ChatGPTने हा फोटो तयार करून दिलेला आहे आणि मला आवडलेला आहे. तर तुम्हाला पुन्हा काही करेक्शन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर मी हा फोटो ठेवते. माझा हा फोटो झाला आहे. आता मी पुन्हा इन्स्ट्रक्शन देणार. ठीक आहे. तर आता तुम्हाला तुमच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे ChatGPT दुसरा फोटो क्रिएट करून देईल. जितकं तर आता काही वेळात फोटो तयार होईल. हे बघा, मी जसं दिलं होतं. ठीक आहे. ट्रॅडिशनल कॉस्च्यूममध्ये फोटो असला पाहिजे, स्माइलिंग असला पाहिजे, कॉन्फिडंट असला, यंग आणि ऑप्टिमिक असला पाहिजे. तर त्यांनी मला हा फोटो तयार करून दिलेला आहे. ठीक आहे. इथं मी सलवार कुर्त्यात आहे आणि माझा हँडचा जेस्चर पण त्यांनी चेंज केलेला आहे. ठीक आहे. तर मला सो फार हा फोटो आवडलेला आहे, तर मी ठेवते. ठीक आहे. ठीक. आता मी इन्स्ट्रक्शन दिलं आहे, तुम्ही बघू शकता. असंच तुम्हाला डिस्क्राईब करा. तुम्हाला ॲक्च्युली कसा पाहिजे तसं तुम्ही डिस्क्राईब करा. म्हणजे ChatGPT जसं तुम्ही जास्त डिस्क्राईब कराल तसंच ते तयार करून द्याल. तर प्रयत्न करा की ॲक्युरेट थोडंसं डिस्क्रिप्शन किंवा इन्स्ट्रक्शन ChatGPTला करेक्टमध्ये द्या आणि त्याचप्रमाणे तो तयार करून देतो. तुम्हाला फुल लेंथ पाहिजे तर फुल लेंथ द्या. तुम्हाला हाफ लेंथ पाहिजे तर हाफ लेंथ द्या. ठीक आहे. स्माइलिंग पाहिजे आहे, साईड फेस पाहिजे आहे किंवा फुल फ्रंटल व्ह्यू पाहिजे आहे, तर हे सगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला द्यावे लागेल. ठीक आहे. नाहीतर मग ChatGPT त्यांच्याप्रमाणे क्रिएट करून देते. ठीक आहे. जर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे फोटो क्रिएट करून घ्याल तर तुमच्या इन्स्ट्रक्शन द्या. ठीक आहे. तुम्ही जर ते इन्स्ट्रक्शन नाही दिलं, फोटो तर क्रिएट करून देणार ChatGPT, पण ChatGPT त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे तुम्हाला क्रिएट करून देणार. ठीक आहे. आता बघूया, थोडा वेळ घेतो. ओके, हा फोटो क्रिएट करून दिलेला आहे, पण मला तो फोटो आवडलेला नाही आहे. तर मी पुन्हा काही चेंजेस करून इन्स्ट्रक्शन देणार ChatGPTला. तर ChatGPTने मला आता साईडला पण फोटो दिलेला आहे. आता तुम्ही खाली बघू शकता इथे, हे बघा, इथं रिफाईन द साडी ड्रेप अँड ट्रॅडिशनल ज्वेलरी, क्रिएट फेस्टिवल महाराष्ट्रीयन स्टाईल पोर्ट्रेट, यूज धीस ॲज अ फेस्टिव्ह प्रोफाईल फोटो. ठीक आहे. त्यांनी 3 ऑप्शन्स आपल्याला दिले आहे. तर हे 3 ऑप्शन्स पण वापरून बघूया की
ChatGPT आपल्याला पुन्हा काय देते. ओके. आता मी इन्स्ट्रक्ट दिलं आहे. ठीक आहे, तुम्हाला जसं इन्स्ट्रक्ट द्यायचं तुम्ही देऊ शकता. ChatGPTला विचारू शकता. ठीक आहे, आता मला ChatGPTने पुन्हा 2 फोटो तयार करून दिलेली आहेत. ठीक आहे, आता दोन्ही मला पसंत आलेली आहेत. ठीक आहे, फर्स्ट आणि सेकंड. तर मी दोन्ही ठेवून घेते. ठीक आहे, ही पण ठेवून घेते. आता मी त्यांना सरळ चेहरा असलेली मागितलं, त्यांनी मला सरळ दिलं. ठीक आहे, ही पण छान आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटोज बनवू शकता.